भारत आणि युरोपियन युनियनमधील नवीन व्यापार करार म्हणजेच FTA हा फक्त आर्थिक डील नाही, तर तो भारताच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे. थोडा इतिहास पाहिला तर स्वातंत्र्यानंतर अनेक दशके भारत एका गटात अडकलेला होता. कधी सोव्हिएत रशियावर अवलंबून तर कधी पश्चिम जगावर. पण 1991 नंतर भारताने आर्थिक खुलेपणाचा मार्ग स्वीकारला आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण तयार केलं. आजचा इंडिया EU करार याचा प्रवासाचा पुढचा टप्पा आहे. भारत आता एक शक्तीवर अवलंबून न राहता अनेक शक्तींशी व्यवहार करू शकतो, स्वतःचा फायदा जपून. या करारामुळे भारतीय उद्योगांना युरोपसारखा मोठा, स्थिर आणि श्रीमंत बाजार मिळतो. कापड, दागिने, फार्मा, IT सेवा, इंजिनिअरिंग या सगळ्यांसाठी. त्यामुळे भारताची अमेरिकेवर व्यापार निर्भरता कमी होते आणि हेच अमेरिकेसाठी एक छोटं सेटबॅक ठरलं. कारण आतापर्यंत अमेरिका हा भारतासाठी डिफॉल्ट पश्चिमी बाजार होती. पण आता भारताकडे युरोप हा तितकाच मोठा पर्याय आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर भारताकडे 2 मोठे ग्राहक असतील तर तो कोणाच्याही अटी सहज मान्य करणार नाही. तो स्वतःच्या अटी ठरवू शकतो. इतिहासात आपण असं पाहिलं आहे की 1950-60च्या दशकात भारत नॉन अलाइन्ड मुवमेंटचा भाग होता. म्हणजेच अमेरिका, रशिया या दोघांपासून थोडं अंतर ठेवून चालायचं. आज इंडिया EU डील त्याच विचाराचा आधुनिक अवतार आहे. कोणाच्याही कॅम्पमध्ये न अडकता सगळ्यांशी व्यवहार. त्यामुळे अमेरिकेवर दबाव वाढतो की त्यांनी भारताला अधिक चांगल्या व्यापार अटी द्याव्यात. नाहीतर युरोपियन कंपन्या भारतात अधिक खोलवर शिरतील आणि US कंपन्यांचा वाटा देखील कमी होईल. म्हणजे भारतीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हा करार भारताला आर्थिक ताकद, राजनैतिक लेव्हरेज आणि जागतिक स्तरावर अधिक स्वातंत्र्य देतो. आणि अमेरिकेसाठी एक मोठा इशारा आहे की भारत आता एका बाजूचा भागीदार नाही, तर तो स्वतंत्रपणे खेळणारी जागतिक शक्ती बनला आहे.